श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आणि आताचा जर एनर्जी आपण चेक करायचं म्हटलं तर आता 2026 मध्ये कोणतं दुःख, कोणतं संकट तुमच्या आयुष्यातून कमी होतंय किंवा कोणत्या चांगल्या वाईट कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत किंवा नवीन वर्षामध्ये काही संकट जे आहे, त्रास जो आहे तो कुठे कमी होणार आहे की असंच तुमचं आयुष्य राहणार आहे? की देवाने काही बदल तुमच्या आयुष्यात घडवून आणलेले आहेत हे आता आपण चेक करणार आहोत की तुमची एनर्जी काय असणार आहे. अजून मला लोकांचे म्हणजे सॉरी सगळ्या व्ह्युअर्स आहेत त्यांचे प्रश्न मला कोणाकोणाचे येत असतात की हे कोणत्या राशीचे आहे. जर राशीप्रमाणे हवं असेल किंवा तुम्हाला बघायचे असेल तर वार्षिक राशीफळ मी पोस्ट करतच असते ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण हे कसं जनरल असतं, प्रत्येकासाठी असतं, ज्याची एनर्जी पूर्ण कनेक्ट होते हे त्याच्यासाठी असतं. इथे इथे असं नाहीये की कुणासाठी ही एनर्जी इथं निघू शकते अचानकपणे. ज्यांच्या समोर हा व्हिडिओ अचानकपणे येईल त्यांनाही अचानकपणे लागू होऊ शकते. जे मनापासून ही रीडिंग बघत असेल त्यांच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. तर कोणतं संकट जे आहे ते कमी होतंय की नाही की असंच तुम्हाला त्रास होणार आहे? येस. सध्याची तर परिस्थिती अशी आहे तुमची की शाईन आयुष्यामध्ये एक शाईन यावी किंवा आयुष्यात एक तुम्ही वर्चस्व गाजवावं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस, एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही जगावं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या आयुष्याला एक वळण लागावं, एक चांगलं आयुष्य तुम्हाला मिळावं, एक वर्चस्व मिळावं, एक अधिकार मिळावा, एक सत्ता मिळावी, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला हव्या आहेत आणि त्या घडाव्यात हे तुम्हाला वाटतंय. मग ते आपण पुढे जाऊन रीडिंग मध्ये बघणार आहोत की हे घडेल का नाही घडेल. पैसा, धनसंपत्ती सगळ्या गोष्टींचा पास्टमध्ये तुमच्या काही गोष्टी घडत असतील किंवा होत असतील. येस. द फुलची एनर्जी आहे पैसा, धनसंपत्ती काहीतरी संपतंय, नवीन काहीतरी सुरू होतंय. आयुष्याचं टेन्शन संपताना दिसत आहे. नवीन काहीतरी चॅप्टर तुमच्या आयुष्यात सुरू होतंय. एक न्यू बिगिनिंग तुमच्या आयुष्यात आहे. द फुलचं कार्ड आहे त्यामुळे ज्या काही गोष्टी शून्यापासून परत एकदा उभं करताना तुम्ही दिसताय. आणि असं नाहीये की तुम्ही शून्यापासून पुढे जाऊन उभा करताय याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या गोष्टी घडतायत त्या तुम्ही बिनधास्तपणे असं समजू नका की बिनधास्तपणे मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी फेस करू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. आता मला कोणत्या गोष्टीचं भय नाहीये, मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाहीये, हे तुम्हाला करायचं नाही. सावधगिरीने राहायचं आहे कारण तुम्ही खूप आनंदात आहात, जोशामध्ये आहात, आनंदाच्या सक्सेसमध्ये पुढे जाण्यासाठी आहात. पण इथं खाली दिसत आहे तुम्हाला पुढे जाऊन डोंगर भाग किंवा टेकडीवरचा भाग संपत आहे आणि पुढे जाऊन नदी आहे. कधीही तुम्ही पुढे जाऊन तुम्ही त्या खड्ड्यामध्ये किंवा संकटामध्ये कोसळू शकता. ही सुद्धा दखल तुम्हाला घ्यायची आहे की खूप भारावून जायचं नाहीये. प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात परत एकदा निगेटिव्ह शक्तीचा हॅवी होऊ नये. आयुष्य तर खूप छान आहे आणि तुम्ही परत एकदा स्ट्रगल करत आहात आणि त्या आयुष्याच्या मार्गावरती परत जाण्याचा प्रयत्न करत आहात. ही गोष्ट चांगलीच आहे की तुम्ही परत पुढे जाऊन काहीतरी चांगल्या गोष्टी करताय किंवा चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय. हे तितकंच चांगलं आहे आणि पैसा, अबंडन्स, धनसंपत्ती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पास्टमध्ये होत्या किंवा नव्हत्या, याच्यापेक्षा जास्त आता पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी बदलताना दिसतायत. कॉइन आहेत, पैसा आहे, धनसंपत्ती आहे. सगळ्या गोष्टी अचानकपणे तुमच्या आयुष्यात परत येताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. येस. कर्म आहे आपलं. कर्म चांगलं जर असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि तेच तुम्हाला सांगण्यात येत आहे की ज्या गोष्टी तुम्ही पास्टमध्ये केल्या किंवा करत होता त्याचं फळ तुम्हाला मिळताना दिसत आहे. या 2026 मध्ये तुमचं संकट कमी होतंय आणि तुमच्यामध्ये एक चांगली सत्ता किंवा चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये आता वेअर व्हायला सुरुवात झालेली आहे. कदाचित तुम्ही पास्टमध्ये ज्या गोष्टी जे कर्म केलेलं असेल त्याला एंजलचा सुद्धा सपोर्ट आहे. एंजल सुद्धा तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहे. कदाचित तुम्हाला या नवीन वर्षामध्ये एंजल नंबर सतत दिसत असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा. कोणते एंजल नंबर तुम्हाला दिसत असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आयुष्य खूप थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आयुष्यात ज्या गोष्टी झाल्या किंवा ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास झाला, मनस्ताप झाला, खूप वेदना झाल्या, विश्वासघात केला, लोकांनी तुम्हाला त्रास दिला, मनस्ताप दिला,
खूप काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून गेल्या, पण तुम्ही चुकीचं वागला नाही किंवा त्या व्यक्तीसोबत चुकीचं केलं नाही. जे आहे ते कर्मावरती सोडून दिलं आणि तुमच्या आयुष्याला जगण्यासाठी किंवा पुढे जाऊन काहीतरी ग्रोथ करण्यासाठी तुम्ही तयार झालेला आहेत आणि त्यातून सुद्धा तुम्ही मार्ग काढलेला आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आयुष्यामध्ये एक अशी वेळ आली तुमच्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला एकटं राहावं लागलं किंवा ज्या वेळेला तुमच्याकडे सगळं होतं, पैसा होता, धनसंपत्ती होती किंवा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे होत्या, तेव्हा तुमच्याकडे सगळेजण येत होती, जात होती, तुमच्याशी बोलत होती. पण आता अशी वेळ तुमच्यावर थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे होती, की जेणेकरून तुम्हाला एकांतामध्ये राहावं लागलं, एकांतामध्ये रडावं लागलं, एकांतामध्ये वेळ घालवावा लागला. रात्रीचं उठून आपल्या सगळ्या झालेल्या गोष्टींवरती विचार करण्याची वेळ आली. की त्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्या कुठेतरी कारणीभूत आहेत. यात तुमचं काही दोष नाही, कारण तुमचं कर्माचं कार्ड आहे आणि आणि आयुष्यामध्ये चेंज आहे, बदल होत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा काही यामध्ये दोष असेल असं तरी काही वाटत नाही. एंजल्स एंजल्स एक तुमची एनर्जी जी आहे ती एका एंजल प्रमाणे आहे, एका देवाप्रमाणे आहे. एक देवाचं प्रोटेक्शन जे असतं, एक चांगलं व्यक्तिमत्व जे असतं ते तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही तसं राहत आहे आणि निगेटिव्ह शक्ती सहन करत गेला. तुम्ही त्या गोष्टी आज उद्या चेंज होतील याचा विचार करत गेला. पण त्या गोष्टी चेंज झाल्या नाहीत, बदल झाला नाही. म्हणून त्या गोष्टी तुम्ही तिथंच सोडून दिलेल्या आहेत. त्या गोष्टीचा मनस्ताप केला. आज ना उद्या ती व्यक्ती माझ्या आयुष्यात परत येईल याचा सुद्धा विचार तुम्ही केला. पण त्या व्यक्तीला कधी वाटलं नाही की तुमच्या आयुष्यात परत यावं. पैशासंदर्भात सुद्धा प्रॉब्लेम होते. पैशासंदर्भात काही गोष्टी झाल्या असतील, घडल्या असतील, तुम्हाला शून्यावरती आणण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तिथून पुढे सुद्धा तुम्हाला स्ट्रगल करून अबंडन्स मिळवावे, धनसंपत्ती मिळावी, ह्या गोष्टीसाठी जर तुम्हाला आयुष्यामध्ये स्ट्रगल करावा लागत असेल, तर ती पण आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करताय, ते कुठेतरी परत उभं राहण्यासाठी प्रयत्न करताय. जे की अगोदर जे थर्ड पार्टी सिच्युएशन किंवा तुमच्या आयुष्यातल्या काही घडामोडी घडल्या त्यासाठी जर तुम्ही पैसा वेस्ट घालवला असाल, तर तुम्हाला आता त्या गोष्टीची चिंता आहे, की हे सगळं बदलून परत एकदा तुम्हाला उभं राहायचं आहे. परत एकदा स्वतःसाठी स्ट्रगल करायचं आहे. तुम्हाला दाखवून द्यायचं आहे सगळ्यांना, की माझ्या आयुष्यात सुद्धा मी परत उभा राहू शकतो, उभी राहू शकते आणि आयुष्याचं भविष्य मी स्वतः घडवू शकतो. अशा काही गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. बघा, काही गोष्टीमध्ये डेव्हिल सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आहे, की जेणेकरून तुमचं ही थर्ड पार्टी सिच्युएशनची एनर्जी जी दिसते, ती डेव्हिलच्या कारणावरून आहे. डेव्हिलची एनर्जी आहे. डेव्हिलच्या एनर्जीला आपण सफल करूया. आपण असे क्लिअरिफाय करून घेऊया, जेणेकरून ही एनर्जी कशासाठी आणि का, कोणत्या कारणासाठी आली असावी, याचा सुद्धा आपण उलगडा करूया. श्री स्वामी समर्थ. हे निगेटिव्ह शक्ती येण्यात मागचं कारण काय आहे? येस. तुमच्यामध्ये एक चांगल्या गोष्टी ज्या होत्या, चांगल्या विचार करण्याची पातळी किंवा एखादं राहणीमान तुमचं किंवा एखादं चांगलं वर्चस्व जे होतं, ते कुठेतरी समोरच्या व्यक्तीला किंवा थर्ड पार्टी सिच्युएशनला बघवलं नसेल किंवा तुमचं चांगलं राहणं बघवलं नसेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या आयुष्यात आल्या आणि तुमचं आयुष्य विस्कटलं आणि थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे ज्या गोष्टी घडायच्या नव्हत्या, त्या गोष्टी सगळ्या घडून गेल्या आणि कर्म त्यांच्याकडे आता फिरलेलं आहे. पण ज्या गोष्टी तुम्ही भोगायच्या होत्या, त्या ऑलरेडी भोगून झालेल्या आहेत. जे आहे निगेटिव्ह गोष्टी ते त्यांच्याकडे फिरत राहतील. तुम्हाला त्याची काही चिंता करायची गरज नाहीये. देवाची साथ आहे तुम्हाला आता. देवाचा विश्वास आहे. देवावरची श्रद्धा तुमची एकदम ठाम आहे. त्यामुळे देवानं तुम्हाला तारलेलं आहे. देवाने या संकटातून तुम्हाला बाहेर काढून नवीन वर्षामध्ये पुढे ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे सरकवलेलं आहे आणि चांगल्या आयुष्याची भागीदारी म्हणून तुम्हाला या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुढे खेचलेला आहे. आणि चिडचिड वगैरे राग असेल तर तो कुठेतरी शांत करायचा आहे. कुणावरती राग असेल, चिडचिड असेल तर रागाच्या भरात जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी करत असाल, ते कुठेतरी थांबवायचं आहे. चांगलं मी मगाशी सांगितलं, की कर्मावरती सगळा हिशोब होणार आहे. कर्म जर आपले चांगले असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. मग ही चिडचिड करून, राग करून काहीच उपयोग नाही. मनाची मनस्थिती शांत ठेवा. ज्या गोष्टी घडणार आहेत, त्या गोष्टी घडून जातील. तर आता दुसऱ्या डेक मधून आपण बघूयात, की ही आहे श्रीकृष्णाची डेक. यामध्ये कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे, कोणत्या देवतेने तुम्हाला संदेश दिलेला आहे, ते आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. नारद मुनींचा संदेश आहे तुमच्यासाठी. हे नारद मुनी आहेत. यांचा संदेश आहे तुमच्यासाठी, की मला तर नारद मुनींना बघितल्यानंतर असं वाटतं आहे, की आपल्या तोंडावरती आळा घालायचा आहे. कोणत्या गोष्टी सिक्रेट आपल्या असेल तर कोणाला शेअर करायचं नाहीये किंवा दुसरं कुणी जरी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली असेल किंवा आपण ते सिक्रेट ठेवायचं आहे आणि आपल्यामध्ये ते सिक्रेट सिक्रेट गोष्टी ठेवायच्या आहेत.
अति आत्मविश्वास शोधा, एकाकीपणा, आध्यात्मिकता ह्या गोष्टींवर मार्गदर्शन, स्वतःचे मार्गदर्शन आपण स्वतः करायचे आहे. दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचे नाहीये. अध्यात्माकडे वळायचं आहे. अध्यात्माचा विचार करायचा आहे. देव, अ, सत्य, असत्य ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आता मी जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 काळातील गोष्टी ज्या दर्शवते, ही डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा या काळाची आहे. आणि हे काळ तीच वेळ दर्शवते. तर आपण ह्या मधून बघूयात की येणारी जी अमावस्या आहे ती तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न करते आहे किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे. हे मी बघत आहे सारखं, कारण काल माझा व्हिडिओ पूर्ण खराब झाला. निम्म्यापर्यंत आवाज आल्यानंतर काय झालं, आवाज पूर्ण स्किप झाला. त्यामुळे मी चेक करते सारखं ते हिरवं बटन जे आहे ते लाईट दिसते आहे का ते. कारण पूर्ण व्हिडिओ खराब होतो. पूर्ण अर्ध्या तासाचा व्हिडिओ, खूप छान व्हिडिओ झाला होता आणि तो पूर्ण खराब झाला, म्हणून मी ते चेक केलं. राशीप्रमाणे पौर्णिमेचे, अमावस्येचे अतित्य कोपीचे छोडे. येस, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा आहे येणाऱ्या अमावस्याचा, की ज्या काही गोष्टी past मध्ये झाल्या असतील त्या सोडून द्यायच्या आहेत. त्या बॅकफायर करायच्या आहेत. त्याचा विचार तुम्हाला करायचा नाहीये. जे आहे ते देवावरती सोडायचं आहे. जे झालं ते माझ्या आयुष्यातलं कर्म होतं, कुठेतरी संपलं, कुठेतरी थांबलं. मला माझं आयुष्य जगायचं आहे. अशा संदर्भात तुम्हाला ह्या अमावस्येचा संदेश आहे की नवीन वर्षाची जर सुरुवात किंवा नवीन इथून पुढे नवीन आयुष्याची जर सुरुवात तुम्हाला काय करायची असेल, तर जे काही पास्ट मध्ये झालं ते सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. जे काही थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे झालं असेल, तंत्रबाधा केली असेल, निगेटिव्ह शक्ती केली असेल, तर ते तिथंच सोडून द्यायचं आहे. आयुष्याला पुढे चालू राहायचं आहे. आणि ज्या देवाची भक्ती तुम्ही करताय त्या देवाची भक्ती आयुष्यभर चालू ठेवायची आहे. आणि त्या देवाची साथ तुम्हाला बळकट आहे. आणि अजून एक संदेश आहे अमावस्येचाच आहे. अं, जाणून घ्या की तुमच्यावरती प्रेम कोण करतंय. कारण मनापासून जर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा अ, समोरचा व्यक्ती आपल्याला नाकारतोय, आपल्याला दिसतंय ना, आपण त्याच्याशी पैसा देणं किंवा मदत करणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. आपल्या जवळचं कोण आहे आहे आपली काळजी कोण करतंय, आपली केअर कोण कोण करतंय याच्यातच आपलं लक्ष पाहिजे. किंवा त्या निगेटिव्ह गोष्टीसाठी खर्च करत बसणे, हे माझा ते माझं कोण नाही. त्यामुळे तुम्हाला याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे की सगळ्या गोष्टी मॅनेज व्यवस्थित तुमच्या माइंडने झाल्या पाहिजेत. ही आहे गणपती बाप्पांची डेक. ह्या डेक मधून बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे, बाप्पा तुम्हाला कोणता संदेश देत आहेत ते आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ड्राईव्ह, वाहन वगैरे चालवताना या वर्षामध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. वाहन चालवताना कदाचित अचानकपणे धोकाही असू शकतो, किंवा अचानक तुमच्या आयुष्यामध्ये एक लांबचा प्रवास सुद्धा अचानक घडू शकतो या वर्षामध्ये. किंवा फिरायला वगैरे जा, हा सुद्धा संदेश तुम्हाला चांगला आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील, थोडा मूड चेंज होईल. अजून एक चांगली कपॅसिटी ठेवा, जेणेकरून निगेटिव्ह गोष्टीसाठी आपल्याला जेवढा मूड तुमचा खराब होतो किंवा सॅडनेस जास्त आहे किंवा उदास जास्त राहता किंवा निगेटिव्ह शक्तीचा त्रास तुम्हाला होतो, ते कुठेतरी बाहेर फेकून तुम्हाला प्रेमाची भावना, आनंदी राहणे, हर्ष, एकदम चांगलं वातावरण राहील याचा प्रयत्न आपण हसत राहणं हे जास्त करायचं आहे. जेणेकरून आपल्यामधले बदल घडत जातील आणि आयुष्यात चेंज होत जाईल. आणि दुसऱ्या डेक मधून आहे की ही वेळ बदलेल कधी, ह्या वेळेचा बदलण्याचा कालावधी कधी आहे आणि कधी तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लवकर होईल, पण जरा वेळ लागेल असं सांगण्यात येत आहे. कारण ते तुमच्या स्वभावावरती राहील. जेव्हा तुमचा स्वभाव चेंज होईल, ज्या काही एनर्जीज मी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा चेंज करणं गरजेचं आहे. आणि ज्या चेंज मी सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी बदलायच्या आहेत त्या बदलायच्याच आहेत तुम्हाला, तर त्या लवकरात लवकर तुम्ही फॉलो केल्या किंवा बदलल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडेल आणि आयुष्याला एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. लवकरात लवकर ही एनर्जी तुमच्यामध्ये येईल. भविष्यातच, ह्या भविष्यामध्येच होईल असं सांगण्यात येत आहे की ह्या भविष्यामध्ये कधीही होऊ शकतं. कधीही अचानकपणे तुमच्या आयुष्यात चेंज होऊ शकतो, बदल होऊ शकतो. आणि इथं पण दिसत आहे थंडीमध्ये, म्हणजे आत्ताची जो काळ आहे तो थंडीचाच काळ आहे. या थंडीच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या काही गोष्टी बदलताना दिसत आहेत. कुणाकुणाच्या आयुष्यात चेंजेस सुद्धा झालेला आहे. बदलत आहेत कुणाकुणाच्या काही गोष्टी, आणि अजूनही भविष्यात जाऊन त्या गोष्टी सगळ्या बदलतील. आणि तुम्हाला याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत.
देवी मातेचा कौल तुमच्यासाठी काय आहे, की काय देवीचा संदेश आहे तुमच्यासाठी? श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे. श्री स्वामी समर्थ. बघा, मगाशीच मी सांगितलं थर्ड पार्टी सिच्युएशनचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. कारण इथं पण तेच दिसतंय थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्ही खूप धोक्यात आहे आणि खूप त्रासात आहे किंवा पास्टमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी केलं असेल किंवा तुमच्यामध्ये त्या गोष्टी घडल्या असतील आणि आयुष्य इतकं उथल-पुथल झालंय, की आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या बिनसलेल्या आहेत, बिघडलेल्या आहेत आणि त्यातून तुम्ही कसंबसं सावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मुलांचं म्हणजे थर्ड पार्टी सिच्युएशन जे आहे ती करेक्ट दिसते आहे आणि मला तर असं दिसतं आहे, की तुमची ज्या व्यक्तीशी थर्ड पार्टी सिच्युएशन असेल किंवा तुमचं पार्टनर असेल यामध्ये तुमच्या वयाचा अंतर दिसत आहे किंवा ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असू शकते. घरात किरकिरीचं वातावरण असू शकतं किंवा घरात काहीतरी गोष्टी अशा घडलेत जेणेकरून तुमची मनस्थिती खराब झाली किंवा घरातल्या गोष्टींकडून तुम्हाला त्रास आहे आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य कुठेतरी थांबलंय, कुठेतरी स्ट्रगल होत नाहीये. अशा काही गोष्टी इथं घडलेल्या दिसत आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 13, 4. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती. ज्या गुरुची सेवा तुम्ही करताय, त्या गुरूंचा आशीर्वाद बळकट आहे. त्या गुरुची सेवा करणं कधीच थांबवू नका. लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात सुद्धा बदल घडेल आणि हे नवीन वर्षाची जी सुरुवात आहे, ते संकट कुठेतरी कमी होईल, त्रास कुठेतरी कमी होईल. हा आशीर्वाद तुम्हाला नवीन वर्षाचा चांगलाच आहे. तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.